महासागर न्यूज। पनवेलमध्ये विद्यार्थ्यांनी केलेली ही आत्महत्या नव्हे तर व्यवस्थेने केलेला निर्घृण खून आहे। 10वीतल्या कमी गुणाची शिक्षा थेट मृत्यू। मार्कांची कागदी कुंडली विद्यार्थ्यांच्या श्वासापेक्षा मोठी कशी होऊ शकते? विद्यादानाच्या पवित्र मंदिरात विद्या विक्रीचा नंगानाच। प्रवेशासाठी लाखो रुपयाची खंडणी आणि डोनेशनच्या ओझ्याखाली सर्वसामान्य पालकांच्या स्वप्नांचा बाजार। पालकांच्या रक्ताच्या पाण्यावरती शिक्षणाचे इमले, हाडांची काळे करून भरलेली लाखो रुपयाची फी आणि अपयशाच्या भयाने कोवळ्या जीवाची होणारी घुसमट। कुंभमेळ्याला कोट्यावधींचा निधी तर गरिबांच्या शाळेला टाळ। खासगी शाळा गब्बर होत असताना महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळा जाणीवपूर्वक का मारल्या जात आहेत? हा सरकारचा कोणता न्याय? आवडीचे विषय निवडण्याचं स्वातंत्र्य का नाही? शिक्षण विभागाच्या चुकीच्या नियोजनाचा आणि लादलेल्या निरुपयोगी अभ्यासक्रमाचा बळी विद्यार्थ्यांना का द्यावा लागतो? मार्क पद्धत हद्दपार करून ग्रेड पद्धत का नाही? गळे कापूस स्पर्धेतून नैराश्य देणाऱ्या या व्यवस्थेत विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन आणि मानसिक आधाराची व्यवस्था कुठे हरवली? महागडे शिक्षण देऊनही नोकरीची गॅरंटी शून्य। केवळ दिखाव्यासाठी शिक्षण देणाऱ्या या किचकट शिक्षण प्रणालीला आता जाब विचारायलाच हवा। नमस्कार, महासागर मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। एका 17 वर्षाच्या कोवळ्या मुलाने गळफास घेतला। कारण काय तर 10वीच्या परीक्षेत कमी मिळालेले मार्क। पनवेलला हादरून सोडणारी ही घटना केवळ एका घराची शोकांतिका नाही तर महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेच्या थोबाडीत लगावलेली एक सनसनीत चपराक आहे। आज आपण हा प्रश्न विचारणार आहोत त्या व्यवस्थेला जिने शिक्षणाच्या पवित्र गाभाऱ्याला पैशाचा बाजार बनवलाय। कागदावरच्या मार्कांची कुंडली माणसाचं आयुष्य कसं ठरू शकते? एका विद्यार्थ्याची आत्महत्या हे केवळ त्याचं अपयश असते की या निर्भाळलेल्या शिक्षण विभागाचं आणि बधीर झालेल्या सरकारचं अपयश असतं? आज या प्रश्नांची उत्तरे शोधावीच लागतील, कारण आपली शिक्षण प्रणाली किचकट झाली आहे आणि या प्रणालीचा विद्यार्थ्यांकडे असणारं दुर्लक्ष पाहता आपल्याला बोलावं तर लागेलच।